जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस म्हणजे विनायकी चतुर्थी आणि श्रावण मासातला पहिला श्रावणी सोमवार. त्यामुळे दोन अप्रतिम पवित्र योग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत आणि याच दिवशी आपल्याला शिव महापुराण कथा ऐकायला मिळणं हे म्हणजे काय म्हणावं, हा एक त्रिवेणी संगमच आहे. एकूणच काय तर या शिव महात्म्याच्या माध्यमातून आपण शिव महापुराण कथेचा आनंद तर घेणार आहोत. पण देव नेमका कुठे आहे हा प्रश्न आपल्याला कितीतरी वेळा पडतो नाही का. मग एका गीतामध्ये गदिमांनी याच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ते असं म्हणतात की तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही. आपल्या जड देहामध्ये जे चैतन्य तत्व आहे, जे चैतन्य भरून राहिलेलं आहे ते अन्य काही नाही तर तो भगवंतच आहे. याच गीतातल्या आणखी काही ओळी अशा आहेत. देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत, काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही. बघा, कित्येक युग आली गेली, माणसं आली गेली, काळ आला गेला, परंतु देव तो मात्र तसाच राहिला आणि यापुढेही तसाच राहील. भक्त, भगवंत आणि भक्ती ही साखळी ना कधी तुटली ना कधी तुटेल, ती अतूटच राहील. भक्तीच्या धाग्यामध्ये गुंफलेली शिव महात्म्याची माळ आपण शिवशंकरांच्या चरणीच अर्पण करूया आणि श्रावणामधल्या पहिल्या सोमवारी शिव महापुराण कथेचा आनंद घेऊया. कथाकार म्हणून आपल्याबरोबर आहेत धर्माचार्य ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे. हरि ओम. वर्णानामर्थसंहारणं रसायनं छन्दसामपि मंगलाय नामंचकरदारो वंदे वाणी विनायको कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयार्विरन्दे भवं भवानी सहितं नमामि. ब्रह्ममुरारी सुराचितलिङ्गं निर्मलभाषित शोभितलिङ्गं जन्मजदुःख विनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवमुनि प्रवराचितलिङ्गं कामदहम करुणाकरलिङ्गं रावणदर्प विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुसंधितदीपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सर्वसुसंगितसुलेपितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सिद्धसुरासुर वन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं
शीतलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसुयज्ञ विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गं सजितपाप विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणार्चितसेवितलिङ्गं भार्विभक्तिभिरेवचलिङ्गं दिनकरकोटि प्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टोदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमोद्धवकारणलिङ्गम् अष्टदरिद्र विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरवरगुरुवनपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् हर हर महादेव भूतभावन भगवान शिव महादेव जगत जननी भवानी सुद्रिकेश्वराच्या कृपाशीर्वादानं आपण शिवचरित्र पाहत आहोत आणि भगवान शिव महापुराणामध्ये आज ऋषीगण सुतजींना विचारतात, सुतजी, सगळ्या देवतांची प्रतिमामध्ये पूजन होतं, पण शिवाचं लिंगामध्ये आणि प्रतिमेमध्ये असं दोन्ही बाजूने का पूजा होते? वीरमात्रे तु सर्वत्र पूजन्ते देवतागणः लिंगे वीरे च सर्वत्र कथं समुजते शिवः. प्रश्न विचारला की जगामध्ये सगळ्या देवता ज्या आहेत यांची प्रतिमेमध्ये पूजन होतं, पण भगवान शिवाचं लिंगातही पूजा होते आणि प्रतिमेतही पूजा होते. आणि म्हणून सूत शौनकजींना म्हणतात, याच्या पाठीमागे आम्ही श्रवण, कीर्तन, मनन या त्रिविध साधनांचं अनुष्ठान केलं आणि करायलाही तुम्ही शिवपुराणामध्ये विद्या संहितेमध्ये सांगितलं, परंतु ते सगळ्यांना शक्य आहे का करणं? विद्येश्वर संहितेमध्ये श्रवण, कीर्तन आणि मनन, जास्तीत जास्त श्रवण झालं पाहिजे. श्रवणानं अंतकरणामध्ये भगवान शिवाचं स्वरूप स्थित होतं. कीर्तनानं अंतकरण शुद्धी होते.
किरणाम अंधार आणि तननाम शरीर, या शरीरातला अंधार जातो त्याला कीर्तन म्हणावं. आणि मनन, जे श्रवण केलं की नाही, कथा श्रवण केल्याच्या नंतर, कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर घरी जाऊन म्हैस जशी रवंत करते, गाई जशी रवंत करते, तसं ऐकलेल्याचं मनन केलं पाहिजे. परंतु सूत शौनकजींना म्हणतात, विद्येश्वर संहितेमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही कीर्तन करा, मनन करा, श्रवण करा, पण ते सगळ्यांना शक्य नाही. बरं, हे सगळं करण्यासाठी अधिकारी गुरु पाहिजे. गुरु जर नसेल तर हे सगळं कळणं फार अवघड आहे. बरं, गुरु कुणालाही करू नका. या जगाच्या बाजारात तुमची श्रद्धारूपी सीता चोरण्यासाठी अनेक रावण मार्केटमध्ये फिरतात. तुम्ही कुणाच्याही ताब्यात जर आपलं श्रद्धा दिली आणि तिला जर ठेच पोचली, तडा गेला, तर तुम्ही आस्तिकही राहणार नाही, नास्तिकही राहणार नाही. त्यामुळं गुरु चांगला असेल तर तुम्हाला कीर्तन, श्रवण आणि मनन या तीनही गोष्टी योग्य होतील. शंकांचं निराकरण होतं. गुरुच्याच मार्गदर्शनानं जीवन फलीभूत होत असतं. आणि गुरुमुखातून जर शिवतत्वविषयक निरूपण ऐकलं, गुरुच्या मुखातून शिवजीचं दर्शन घेताना, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करताना आणि कीर्तीचं गुणगान करताना मनाला एक वेगळा आनंद प्राप्त होत असतो. आणि म्हणून तुम्ही अधिकारी पुरुषाच्या मुखातून कथा श्रवण करत जा, ज्यांची वाणीचं तप झालेलं असलं पाहिजे. कधी कधी एखादी साधी गोष्ट सुद्धा अधिकार वाणीमध्ये ती गोड वाटते, आणि कधी तत्वज्ञान सुद्धा बालिशपणासारखं वाटतं, कारण वाणी पिकलेली नसते. त्या वाणीमध्ये अंशच रस उतरलेला नसतो परमात्म्याचा. करतात भरपूर, पण गुरुवाणी वेगळी असते. गुरुवाणी शिष्याचा उद्धार करते, गुरुवाणी अंतकरणाला कुरवाळते, गुरुवाणी तुम्हाला घडवते. आणि म्हणून शिवाचं दर्शन, शिवाचं कीर्तन, शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान खरं तर श्रीगुरु मुखातून ऐकताना आनंद प्राप्त होतो. बरं, शिवतत्वाचं ज्ञान झाल्यावरच कीर्तन करू शकतो. तुम्हाला जर माहीतच नाही, भगवंताची प्राप्ती करताना स्वरूप मिलन लगेच होत नाही. 2-3 गोष्टी आहे. पूर्व मिलन अवस्था आहे. पहिली आहे पूर्व मिलन अवस्था, दुसरी आहे मिलन अवस्था, आणि तिसरी आहे विरह. पूर्वीच्या काळी लग्न जमवायला घरातले जाणती माणसं जायची बरं का. नवरदेवाला नेत नव्हती, नेत होती काय, तेच पाहून यायचे. आणि घरी आल्यावर ज्याचं लग्न करायचंय त्याला सुद्धा सहभाग नव्हता चर्चेमध्ये, ते बाहेर बसायचे. आणि जेवणं चालू झाली की चर्चा चालू व्हायची. जे पोरगी पाहून आले ना, घरातला जाणता पुरुष, तो म्हणायचा, आजी मुलगी पाहिली ना, ती अशी मोठ्या बाईसारखी गोरी पाणी कशी आहे. आजी पोरगी पाहिली ना, थोरल्या सोन्यासारखं तिचं कपाळ आहे. आजी मुलगी पाहिली, धाकली एवढी उंची आहे. मग ते कान देऊन बाहेर ऐकायचं ज्याला लग्न करायचंय ना, आणि ते मनातल्या मनात प्रतिमा जुळवायचं. थोरल्या बाईसारखी गोरीपान, मोठ्या सुनेसारखं कपाळ, धाकलीसारखी उंची, आणि ते जमवलं की स्वरूप तयार व्हायचं. आणि स्वरूप तयार झालं की मग मनात आकृती तयार व्हायची आणि त्याच्याबद्दल प्रेम भाव निर्माण व्हायचा. तसं शिवजीचं वर्णन गुरुमुखातून ज्या दिवशी तुम्ही ऐकाल त्या दिवशी शिवजी तुम्हाला कळतील. ती वाणी अधिकार वृत्तीची असली पाहिजे. बरं, जरी
ते स्वरूप तयार झालं, मग होतं लग्न. त्याला मिलन अवस्था म्हणतात. काय म्हणतात? देवाचं वर्णन ऐकून सुद्धा देवाशी मिलन होत नाही. मिलन होण्यासाठी प्रत्यक्षात ईश्वराला अनुभवावं लागतं. मिलन झालं, आता लग्न झाल्यावर पोरगी एक 2-3 बोळवणीला जातेच. आणि बोळवणला गेली का मग जो विरह असतो की नाही, आषाढ महिन्यात महिनाभर तोंड पाहत नाही म्हणतात. काय म्हणतात? त्याला विरह म्हणावं. काय म्हणावं? विरह. एक जण मला भेटला, म्हणला 25 वर्ष लग्नाला झाली, अजून बायकोचं माझं भांडण झालं नाही. म्हणलं तुझ्या इतका मूर्ख दुसरा कोणी नाही. जिथं भांडण नाही तिथं प्रेमच नाही. काय? जिथं विरह नाही तिथं प्रेम नाही. पूर्व मिलन अवस्था कथेतून कळेल, गुरुमुखातून शिववर्णन ऐकलं, नंतर तुम्हाला करायचंय मिलन. जीव शिव ऐक्य नाम मिलन, परमात्म्याशी मिलन. आणि हे सद्गुरु कृपेनंच होतं. नुसतं शंकराला पाणी घालणं, बेल वाहणं इथपर्यंत मर्यादा नाही हो. तुम्ही अभिषेक करायला जाता शंकराच्या पिंडीला, पाणी, दूध, मध, पंचामृत, नाना षडोपचारे पूजा करता. तुम्हाला एक बोलू काय? ते बेल सुद्धा तुमचं मनच करा, दूध सुद्धा तुमचं मनच करा. नवे नवे ज्या लिंगाला, ज्या शंकराला अभिषेक करायचा आहे ना, ते लिंग सुद्धा मनच करा. झाला तुमचा अभिषेक. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. मन हे शेवंती देऊ भगवंती, मन हे शेवंती देव भगवंती, मन हे शेवंती देऊ भगवंती, पुनरपि संस्कृती, पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. मन हे तुळशी देऊ ऋषिकेशी, मन हे तुळसी देव ऋषिकेशी, मन हे तुळसी देऊ ऋषिकेशी, पुनरपि जन्मा, पुनरपि जन्मा, पुनरपि जन्मा येणे नाही,
अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा अर्पुनी अभिषेक करताना मनच फुल करा, मनच बेल करा, ते मनच शिवलिंग करा. कधीही देवाबरोबर फार कपट भावानं काही घेऊन जाऊ नये. देवाला जे आहे ते समर्पित करावं. अपि द्रव्यम व हे देव यथा बलमवच्चयन् अर्पये लिंगविरार्थं मर्चदेत्पि संततम. आपल्याला जे जे आहे ते यथाशक्ती करावं. आणि ते नाही जमलं, मंडपम गोपुरम तीर्थम मठं क्षेत्र तीर्थोत्सवं वस्त्रं गंधच माल्यंच धूपदीपं भक्ती तथा. जे जे आहे ते तुम्हाला परमात्म्याला समर्पित करायचे. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान झाल्यावरच माणूस भक्त कीर्तन करू शकतो. खरं तर सेवा, भक्ती, आराधना याच द्वारे माणूस या जगातून तरुण जाऊ शकतो. ही पूजा स्वतःच्या घरी भक्तिभावानं करता येते. त्यासाठी मंदिरातच जावं असं काही नाही. सर्वप्रथम भगवान शंकराला आवाहन करावं, आसन द्यावं, पाद्य, अर्ध्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षदा, परिमल द्रव्य, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य, छात्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून पूजा करावी. प्रदक्षिणा घालावी. शिव नामाचा जप करावा. सन्मार्गानं मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा. भक्ती करताना धन सन्मार्गानं मिळवलेलं पाहिजे. चोऱ्या करतो रोज पंक्ती घालतो, चालत नाही. आई बापाला जेवायला देत नाही, गंगेत जाऊन बुड्या मारतो, चालत नाही. तू गंगेत लाख बुड्या मारशील, पण ज्या दिवशी आईबाप घरी रडतील त्या दिवशी तुझं सगळं पुण्य वाहून गेलं. तू 10 रुपये खर्च करायचा ना परमात्म्यासाठी, 1 रुपया कर, पण तो कष्टाचा असला पाहिजे, त्याला घामाचा वास असला पाहिजे. काय असलं पाहिजे? परमात्मा सगळं पाहत असतो. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा, काही लोक म्हणतात 1 लाख रुपये, अरे असं कुठं चालतं का? 1 लाख रुपये चोरी करायचे आणि 10 रुपये दान करायचे. तुमच्या कष्टाच्या पैशातून त्या धनाचा उपयोग झाला पाहिजे. गृहस्थीचं जीवनच असं आहे, त्यानं धन उत्तम प्रकारे जोडलं पाहिजे. वाईट मार्गाने आलेलं धन तो हत्ती कौट खातो तसं आहे. संपूर्ण कौट हत्ती खातो, माग जसंच्या तसं टाकतो. फोडलं तर चीर दिसत नाही कुठं, पण फोडलं तर आतला गर खालेला असतो. तसं वाईट मार्गाने आलेलं धन वाईट मार्गाने कधी निघून जातो तुम्हाला सुद्धा कळत नाही. भागवत सांगतं 10 वर्ष दम धरीन, फक्त 10 वर्षानंतर वाटा शोधायला सुरुवात करतं ते. देवाला फार काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम.
पान असलं तरी चालतंय, फूल असलं तरी चालतंय, भाव महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या धनाचा उपयोग करावा. जमलं तर आयुष्यात येऊन एखाद्या शिवालय मंदिराला बांधकामासाठी देणगी द्यावी. स्वतःची ताकद असेल तर एकट्यानं शिवालय उभारावं. वार्षिक होणारे उत्सव शिव मंदिरामध्ये इथं यथाशक्ती देणगी द्यावी. काहींना द्यायचं माहितीच नसते, फक्त घ्यायचं माहिती असते. एक जण तर गावचे पाटील आहेत, फुकट असलं का कुठेही जातात, देत नाही, फक्त घ्यायचं. लोक म्हणली, पाटील येता काय पंढरपूरला? ते म्हणले, फुकट असल्यावर मी अमेरिकेला सुद्धा जाईल. काय होईल ते फुकट म्हटल्यावर कुठेही जायचे. लोकांनी पंढरपूरला नेलं, चंद्रभागेमध्ये स्नान करू लागले आणि देवानं पाहिलं की आज म्हणले याची परीक्षा घ्यायची. देवानं वासुदेवाचं रूप घेतलं. गळ्यामध्ये कवड्याच्या माळा, मोर पिसारा घातलेला, हातामध्ये चिपळ्या, टाळ वाजवत गिरक्या घेऊ लागला. पाटील वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला, 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 वासुदेव आला हो वासुदेव आला. हे सकाळच्या पायरी हरिनाम बोला, सकाळच्या पायरी हरिनाम बोला, हे सकाळच्या पायरी हरिनाम बोला, सकाळच्या पायरी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव वासुदेव आला हो वासुदेव आला. जागा हो माणसा संधी अमोल, जागा हो माणसा संधी तुझ्या रे जीवाचा लाखात रे मोल, तुझ्या रे जीवाला लाखात रे मोल, तुझ्या रे जीवाला लाखात रे मोल. घालतील वैरी अचानक घाला, घालतील वैरी अचानक घाला, सकाळच्या पायरी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, 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 वासुदेव आला वासुदेव आला. पांडुरंगानं वासुदेवाचं रूप घेतलं बरं का. आणि आंघोळ करून पाटील निघाला. पाटील दान पावलं. पाटील म्हणला, आता कालच पंढरपुरात आलो, अजून 500ची नोट काय खुली केली नाही. तू असं कर, उद्या धर्मशाळेत ये, मग तुला 1 रुपया देतो. पाटील नगर प्रदक्षिणा केली, बाहेरून कळसाचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी पाटील धर्मशाळेतून बाहेर पडायला, आणि तेवढ्यात वासुदेव आला. बा वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं पाटील. पाटील म्हणला, अजून 500ची नोट खुली केली नाही, आता पौर्णिमेच्या दिवशी काला होईन, जायच्या दिवशी भेट, म्हणला 1 रुपया देतो. पांडुरंगानं ठरवलंच होतं याला मातीत घालायचं. काला झाला आणि पाटील निघायला गावाला बॅग भरली. वासुदेव आला ना, वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं पाटील. पाटील म्हणले, असं कर, आता बघ, नातीला फ्रॉक घेतली, म्हातारीला साडी घेतली, गंधगोळ्या घेतल्या उघड्या, म्हणला बैलांना झुलं घेतली, आता काय पैसे राहिले नाही. असं कर, तू गावाला ये, मग तुला 1 रुपया देतो. आता कोणता पाटील पारगावला येईल मला सांगा, कोणता वासुदेव येईल? पाटील आले, मस्त छान गावात चहा पित होते. तेवढ्यात माझ्याकडे काय पाहता, वासुदेव उतरला ना एसटीतून 4-5 दिवसांनी. आणि वासुदेव एसटीतून उतरला, लागला नाचायला. वासुदेव आला, पाहिलं पाटलानं, बशीतला अर्धाच्या तसा सोडला आणि पळत सुटलं घरी. पाटलीन बाई वस्त्रीवर बसली होती, तिला म्हणला, मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. ती म्हणली, काय? ती म्हणली, काय झालं? म्हणला, मांडी घाल आणि फक्त गळे काढायचे. म्हणला,
कुणी आलं का सांगायचं पाटील गेले. वासुदेव घर शोधित आला. पाटील दान पावलं. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव दान पावलं पाटील. तेवढ्यात पाटलीबाई रडायला लागली. कसा घात केला देवानं. आता मी कुणाच्या तोंडाकडे पाहू पाटील. तुम्ही तर जाणारच होते, आता आमचं कसं होईल. म्हणजे तुम्ही जाणारच होते पण आमचं कसं होईल. बिड्या पिऊन पिऊन तुमचा खकाना झाला होता, आता आमचं कसं होईल ही मोठी काळजी असते पुढं. वाक्य ध्यानात ठेव. वासुदेव म्हणला कुठं गेले पाटील. म्हणले मुडद्या काय पाटलाचं. पाटील तर गेले. म्हणले गेले कुठं. म्हणली पाटील मेले. हे काय मी आता सकाळी झालं हे सगळं. म्हणली. वासुदेव म्हणला पाटील गेले आणि मला 1 रुपया न देता गेले. म्हणला जाऊ द्या पाटलीनबाई, शरीर जायाचे ठेवणे. शरीर जाणारच आहे. शरीर जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. शरीर जाणार आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णा अन्यानी सयांती नवानी देही. शरीर जाणार आहे. पाटलीबाई रडू नका हो, सगळ्यांनाच जायचे. फक्त पाटील मुक्कामाला पोचले ना आपण प्रवासात आहे. पाटलीबाई तिरक्या नजरेनं पाहती हा कधी जाईल. बराच वेळ झाला तरी वासुदेव काय हाला ना. पाटलीबाई म्हणली जा ना आता. म्हणला असा कसा जाईन, एवढ्या लांबून आलो तो मयतच करून जातो. म्हणला आता पाणी तापवाय वासुदेवानीच ठेवलं. अख्ख्या गावात के सगळ्यांना सांगून आला पाटील मेले म्हणून. अख्खं गाव अंत्ययात्रेला आलं. पाटलाला आंघोळीला काढलं, उकळलेलं पाणी घातलं. पण पाटलानं डोळे नाही उघडले. 1 रुपया जातो ना. फोड आले. पाटलाला तिरडीवर ठेवलं. सकाळपासून काही नाही. तुळशीचं पान तोंडात घातलं. पाटलाला वाटलं चागळावा, पण पुढं 1 रुपया जाईन. शेवटी तिरडीव बांधलं. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. स्मशानभूमीत नेलं. चिता रचली, त्याच्यावर पाटलाला ठेवलं आणि वरून गाठीचं लाकूड पाटलाच्या छातीवर ठेवलं. तरी पाटील बोला ना काही. आता पर शेवटची वेळ आली ना, आता तरी बोलावं की नाही. पण पाटील बोलत नाही ना. शेवटी देवालाच दया आली हो. देव तसा हो. अपकार्यावरही उपकारू. परमात्मा कसा आहे, जो वाईट मार्गाने आला मज येवोनी भलतियाचे मार्गे विषयाथवा की वैरागे. मला कोणत्या मार्गाने आला, विषयानं आला, वैराग्यानं आला की माझी भक्ती करून आला, मी त्याला मोक्ष देतो. शेवटी देवाला दया आली हो. आणि देव म्हणले पाटील रुपया सुटला. पाटील म्हणला हा बघ पठ्ठ्या उठला. चितेवून उडी मारून खाली आलं पाटील. म्हणून दान द्यायला हात माग. अरे जोपर्यंत तुमचे हात चाललेत ना कपाटापर्यंत जातात तोपर्यंत दान देत जा. एक दिवस असा येईल तुमची इच्छा असेल रे दान देण्याची, पण तुमचे हात जाणार नाही, तुमचे हात पोचणार नाही. आणि म्हणून दाता भवती वानवा. सन्मार्गानं कमवून थोडंसं दान करा. मठ मंडप गोपुर तीर्थ याच्यासाठी मदत करीत जावी. सत्कर्मानं आदिनाथाची प्रसन्नता लाभून माणसाचं कल्याण होतं. खरं तर केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक जण भवबंधनातून मुक्त झाले आहेत. हे निरूपण ऐकलं आणि ऋषींनी विचारलं सूतजींना, का हो सूतजी, या जगात आम्ही सगळे देव पाहिले पण ते मूर्तीतच पाहायला मिळतात, पण भगवान शिव असेत लिंगातही पाहायला मिळतात आणि मूर्तीतही पाहायला मिळतात. असा देव कुठंच नाही जगाच्या पाठीवर की जो दोन्हीकडे दिसतो. लिंग म्हणूनही शिवाचीच पूजा आणि प्रतिमा म्हणून सुद्धा शिवाचीच पूजा.
भगवंताची पूजा शिवनी आणि लिंग असं दोन्ही बाबतीत केली जाते असं का? ऋषींनी ज्यावेळी विचारलं सूतजींना, त्यावेळी सूतजी म्हणतात, मुनिजन हो, तुमचा प्रश्न अतिशय सुंदर आहे आणि हा प्रश्न आपल्याला पडत नाही. आपण आतापर्यंत कधी विचारही केला नाही. सगळ्या देवता आपण पूजायचं म्हणून पूजतो. काय शंकराला पाणी घालतात, अरे 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 अरे, तिथली साफसफाई सुद्धा करायचं माहिती नाही. या महिला तर उठल्या का सकाळी चालल्या शंकराक, एक लोटा जल सब समस्या का हाल. अंतकरण में छल और शंकर को एक लोटा जल, असं चालत असतंय काय? कपटी अंतकरण आणि एक लोटा जल घातल्यानं कुठं शंकर मी नेहमी सांगितलं, घराचे लॉज बनवले तर खानावळ्या बनवल्यात. तुम्ही झोपायापुरतं घरी यायचं आणि खायापुरतं घरी यायचं. घर घरात राहिलं नाही. नवरा बायकोची नाती वास मारायला लागल्या, सेंट मारून दिवस चाललेत. पोराचं आणि बापाचं नातं चंद्राचं सूर्याचं झालंय. घराला घरपण ठेवलं नाही, नरक बनवला. शंकराला पाणी घालून काय कराल? असं कर्म करा, असं कर्म करा की भगवंत शंकरानं येऊन तुमच्या दाराच्या कड्या वाजवल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? सरळ वागा ना. परमात्मा तुमच्या जवळ आहे. मला सांगा, चोखा बाबा हरिजन समाजात जन्माला आले. गाव पाटलानं चापकाचे फटकारे मारावेत, अंगातून पू गळावा, जखमा ओल्या, डोळ्यातून अश्रू गळतायत रे, खायला भाकर नाही. रकाट्याची लंगोटी, काळं पडलेलं रापलेलं शरीर आणि गाव पाटलानं फटके मारावेत. पांडुरंगाची फुटकी तुटकी मूर्ती छातीला धरावी आणि पंढरपूरच्या ओढीनं निघावं. वाळवंटामध्ये जाऊन बसावं, मंदिराच्या कळसाक पाहावं. कधीच माझ्या चोखा बाबाला मंदिरात येऊ दिलं नाही. त्यावेळच्या समाज रचनेनं कधीच येऊ दिलं नाही. तुम्हाला एक सांगू, चोखा बाबा वाळवंटामध्ये बसायचे आणि कळसाकडे पाहत राहायचे. बाकी संत म्हणायचे, चोखा बाबा तुम्हाला मंदिरात जाऊ देत नाही, मग तुम्ही पंढरपूरमध्ये इथं वाळवंटात येता कशाला? त्यावेळी चोखा बाबा म्हणायचे, मला मंदिरात जाता येत नाही, नाही जाता येत, पण त्याला तर बाहेर येता येतं की नाही मला सांग. आणि जर तो बाहेर नाही आला माझ्यासाठी, तो देव कसला? सांगा ना मला. तुमचा भाव महत्वाचा आहे गड्याव. आयुष्य गेलं. खरं तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मूर्ती स्वरूपामध्ये भगवंताची पूजा केली जाते सगळीकडे, आणि म्हणून देव तुमच्याकडे येऊ शकतो. मी अशी काही मंदिरं पाहिली भगवान शिवाची, तुम्ही जे पाणी घालता की नाही त्याच्यामध्ये पंचामृत पाणी, अरे साफसफाई सुद्धा ठेवत नाही तुम्ही, त्याच्यात पुन्हा किडे वळवळ करायला सुरुवात होतात. पुण्य करू जाता होय पाप. काही फार उपचार करायची गरज नाही. तुमचा भाव महत्वाचा आहे. देव तुमच्याकडे येऊ शकतो. तुम्ही या काचेच्या अहंकाराच्या महालातून बाहेर येऊन त्याला आवाज द्या. त्याला सांगावं, शिव हा परमपिता आहे, आपल्या सगळ्यांचा पिता आहे, जगत जननी भवानी माता आहे. आम्ही आवाज जर दिला, आम्ही गाडी विकत घेतो आणि सुद्रकेश्वराच्या पायरीपाशी नेऊन लावतो, आणि एक गाडीत पाय आणि एक पाय रिओ पाय. सुद्रकेश्वराला सांगतो, देवा आणली का नाही बघ. त्याच्या उराव. अरे त्याच्या घरी काय कमी आहे? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुल्या हाती. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, समुद्रे रेखान ओलांडावी, पर्वते बैसकान. कुणाची आज्ञा आहे? त्या भगवान शिवाची. असं कधी ऐकलं का हो? भीमाशंकरचा एखादा डोंगर म्हटला, मी जरा पारगावला फिरून येतो, जर निघाला तिथून तर काय होईल हो? वांगसट होईल का नाही सगळ्यांची? काही राहायचं नाही ना. पण आज्ञा कुणाची आहे? जागा सोडायची नाही.
मुंबईत जर समुद्र शिरला तर काय होईल, पण कधी सोडतो काय समुद्र? दुष्काळ पडला म्हणून आटला नाही आणि खूप पाऊस झाला म्हणून समुद्रानं त्याची रेषा कधी सोलांडली नाही. देवा समुद्र धीर गंभीर ऐकीजे, तो तसाच आहे, तसाच आहे.